आरोग्य जागृती। सर, आता तुम्ही समाज कल्याणाच्या माध्यमातून जे स्पर्धा आयोजन केलेली आहे यामध्ये मुलांना जे प्रोत्साहन बघायला मिळाले आम्हाला, त्याबद्दल काय बोलणार? आम्ही आता हा कार्यक्रम 2 दिवसापूर्वीच आम्ही ठरवलं होतं आणि आता आपल्या नागपूरला जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे आणि तिथं मुलं पाठवायची म्हटल्यावर जिल्हा स्पर्धेतून जिल्हा स्तरावर ज्या स्पर्धा होतात त्याच्यातून जे मुलं निवड होते त्या मुलांना तिथं आपल्याला पाठवायचे, त्यासाठी आपण हा प्रोग्राम घेतलेला आहे। तर आपल्या या कार्यक्रमामध्ये जे मुलं आता निवड झालेली नागपूरला जाणार आहे, याचं पुढच्या भविष्यामध्ये याचा फायदा काय होणार? नाही, राज्यस्तरावर आता हे मुलं राज्यस्तरावर जाऊन खेळतील, तिथं जे तिथं राज्यस्तरावर जर आणखीन यांचा नंबर आला तर पुन्हा इंटरनॅशनल लेवलपर्यंत नियोजन आहे। समाज कल्याण माध्यमातून आपल्या नेतृत्वाखाली स्पर्धा आयोजन केलेली आहे, हे खूप चांगलं कौतुकास्पद आहे। अशा स्पर्धा प्रत्येक शाळेने घ्यायला पाहिजे, याबद्दल काय? नाही, आमच्या प्रत्येक शाळेमध्ये स्पर्धा होतच असतात। सर, आता इथले विद्यार्थी निवड झालेली आहे, म्हणजे मोमेंटचं काय काय देणार? आपण एक प्रशस्ती पत्र आणि एक मेडल देणार आहे आपण। तर जसं आता अपंग क्षेत्राशी निगडीत आहे, समाज कल्याणाच्या माध्यमातून तुम्ही मांडकी येथे जे स्पर्धेचं आयोजन केलंय, संकल्पना कशी आणि यामध्ये काय सांगणार आहात? आज म्हणजे या ठिकाणी क्रीडा स्पर्धा घेण्याचं योगदान आमचे लाडके जिल्हा परिषदचे समाज कल्याण अधिकारी आदरणीय चव्हाण साहेबांनी ही संकल्पना आम्हाला सुद्धा कळली नव्हती का मांडकीमध्ये घेण्याचा उद्देश काय होता, आणि सरांच्या लक्षात आलं का ह्या शाळेला ग्राउंड आहे, सगळ्या गोष्टी इथं म्हणजे सुखसुविधा संपन्न आहेत, त्याच्यामुळे सरांनी घेतलेला निर्णय आमच्याही स्वागत म्हणजे एक अभिमानास्पद झाला आणि आम्ही सुद्धा सरांच्या निर्णयाचं स्वागत केलं का सरांनी या ठिकाणी जिल्हा स्पर्धा क्रीडा स्पर्धा घेऊन आमच्या शाळेचं जिल्ह्यामध्ये जे नावलौकिक सरांमुळं प्राप्त झालं। समाज कल्याण माध्यमातून किती शाळेचं पार्टिसिपेट? सर, या म्हणजे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज 21 शाळा अनुदानित शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 21 शाळेचे प्रत्येकी 5-5 मुलं कुठले 26 शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याच्यापैकी प्रत्येकाचे 5-5, 6-6 मुलं या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत। आता विद्यार्थी अपंग आहे, ते मतिमंद आहे, ह्या लोकांकडनं स्पर्धा घेणं हे टीचरचं किती मोठं जिगरीच असते, त्याच्यावर काय? सर, म्हणजे आज हे मुलं त्यांना संघर्षातून उभे करावं लागतात आणि हे जे मुलं ज्यांचे जे कला क्रीडा शिक्षक आहे ते चांगली मेहनत करतात आणि अपंगासाठी एक चांगल्या सुखसुविधा आमच्या आदरणीय साहेबरावजी चव्हाण सरांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये एक चांगली ह्या दिव्यांग क्षेत्राची वाटचाल होते आणि त्याचबद्दल आमचे राजू मोते एक सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा योगदान आहे का एक प्रत्येकाला एक दिशा ते चांगली दाखवतात आणि त्या दिशेमधूनच आजचा जो कार्यक्रम आदरणीय साहेबरावजी चव्हाण साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी तो घडवला आणि त्याचं म्हणजे प्रत्यक्ष दर्शन आपण जे म्हणतो देव दिसेल, पण आम्हाला इथं आज ह्या मुलांच्या रूपाने आज इथं देव दिसला आणि साहेबांनी जे आज फलित आमच्या समोर आणलं त्याच्याबद्दल आम्ही जिल्ह्याच्या वतीने मी साहेबांचं अभिनंदन करतो। सर, आता इतर विद्यार्थी जे पार्टिसिपेट झालेले आहेत, निवड झालेली, त्या विद्यार्थी पुढचं काय असणार? आता हे राज्यस्तरीयसाठी सर हे नागपूरसाठी निवड केलेली महाराष्ट्र शासनाने, तर राज्यस्तरीयसाठी ते इथून जे जिल्ह्यातून निवड झालेले मुलं हे नागपूरसाठी खेळण्यासाठी जातील। तो तुम्ही जे अपंग क्षेत्रामध्ये निगडीत आहात, तुम्ही स्वतः त्यामध्ये पार्टिसिपेट आहात, त्या अपंगाच्या ज्या स्पर्धा चालू झालेल्या आहेत माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जे त्याच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक साहेबांच्या शाळेमध्ये झालेल्या आहे, त्याबद्दल काय बोलणार? एक मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे आणि दिव्यांगासाठी सामाजिक कार्य करत असल्यामुळे एक हे जे की दिव्यांगाला जी ऊर्जा मिळण्यासाठी त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानतो। सर, आता जसं आता प्रसिद्ध शाळा जी आहे, ॲटमॉस्फिअर आहे इथलं, या शाळेबद्दल काय बोलणार? ही शाळा जी आहे ही इतर ज्या पोळ मामाच्या ज्या शाळा आहेत यांचं ग्राउंड मोठं असल्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुखसुविधा असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी हे कार्यक्रम घेण्याचं आयोजित केलं। तुम्ही अपंग याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि अपंगाचे ऍक्टिव्हिटीज बघता, त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होतो, याबद्दल काय बोलणार? हे काय होतं, एकमेकाला आता असे कार्यक्षम अधिकारी असले
तेही दिव्यांगाला एक त्यांच्यापासून एक ऊर्जा मिळते. आता हे सर्व शाळा त्यांनी एका जागी बोलवून सारी आणि हे केलं, यांची एक कला पाहायला मिळाली. प्रत्येकाच्या शाळेची एक वेगळी कला पाहून सनी ते कामालाही आनंद वाटला. धन्यवाद सर. आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी क्रीडा स्पर्धा एकदम सुरळीत पद्धतीने चालू आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग व्हावा यासाठी समाज कल्याण विभागाने आज क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. नाथनिवासी अस्थिव्यंग विद्यालय गिरनेरा तालुका जिल्हा संभाजीनगर. तर आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये अपंग, मूकबधीर, अंध आणि मतिमंद या चारही प्रवर्गाच्या क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात साजऱ्या झाल्या आणि यामध्ये मुलांनी, अपंग मूकबधीर मुलांनी सर्व विभागाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारचं प्रावीण्य मिळवलं आणि त्यानंतर जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावरती ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन राज्य स्तरावर पाठवण्यात येणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता थोड्याच वेळात होणार आहे. विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण हे सर्व आयोजित केलं आहे. आयोजक श्री सखाराम पोळ साहेब आणि समाज कल्याण विभागातर्फे एकदम उत्कृष्ट प्रकारच्या क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत. नवजीवन मतिमंद मुलांची संरक्षित कार्यशाळा संभाजीनगर नारेगाव रोडवरती मतिमंद मुलांसाठी काम करणारी वयस्क ही एक संस्था आहे आणि आज आपण जे चैतन्य कानिफनाथ येथे जे आलेलो आहे या दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि हेल्दी लाईफच्या दृष्टीने या स्पर्धा अत्यंत गरजेची आहे. त्याचं सगळ्यांचं नियोजन समाज कल्याण विभागातर्फे आणि सर्व शाळा कार्यशाळा यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या पार पडतो. त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद. मॅडम, आपण विद्यार्थ्यांसाठी जे कार्यशाळा नियोजन केलेलं आहे स्पोर्ट्स, याच्याबद्दल थोडीशी माहिती. ही जी जिल्हास्तरीय स्पर्धा आज इथे झाल्या आणि अनेक मुलांना यातनं राज्यस्तरीयवरती जायला संधी मिळते आणि विविध प्रकारच्या खेळांमधनं त्यांची पण व्यक्तिमत्व विकास होतो. राज्यस्तरावरती दरवर्षीच ह्या प्रकारच्या संधी उपलब्ध असतात आणि आज चैतन्य कानिफनाथच्या सहयोगाने इथे चांगल्या प्रकारे स्पर्धा घेतल्या. तारामती बापना अंध विद्यालय संभाजीनगर. मी कला शिक्षक आणि या फिजिकल शिक्षक म्हणून काम करत आहे. या स्पर्धेबद्दल काय बोलणार आपण? ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्कृष्ट पद्धतीने पार पडत आहे, चांगल्या पद्धतीने आणि इथून सनी मुलं निवडून राज्यस्तरीय नागपूर येथे खेळायला जाणार आहे. समाज कल्याण विभागाबद्दल काय बोलणार? समाज कल्याण मार्फत बोलायचं म्हटलं तर ते ऑफिस, समाज कल्याण ऑफिस अपंग मुलांकरता, दिव्यांग मुलांकरता सदैव प्रयत्न करत राहतं आणि त्यांचा प्रतिसाद आम्हाला मुलांना मिळतोय, कर्मचाऱ्यांना मिळतोय. आम्हाला असे अधिकारी खूप चांगले लाभलेले आहेत.
आरोग्य जागृती.